सरकार ने नया कानून तो बना दिया, लेकिन इस कानून पर अमल शुरू नहीं हुआ है। हालांकि सोलापुर जिले में कुछ लोगों ने इस नए कानून को लागू होने से रोकने के लिए आंदोलन शुरू कर दिया है और निर्देश दिया गया है कि सोलापुर में एलपीजी, डीजल और पेट्रोल की आपूर्ति करने वाले वाहन और चालक को रोका जा रहा है। जिलाधिकारी कुमार आशीर्वाद ने निर्देश दिया कि इस प्रकार विधि व्यवस्था में खलल डालने वाले सभी संबंधितों के विरुद्ध कड़ी कार्रवाई की जाएगी। कलेक्टर आशीर्वाद आज कलेक्टर कार्यालय के सभा कक्ष में जिला प्रशासन एवं निजी ट्रांसपोर्टर एवं चालक संघ के बीच आयोजित बैठक में बोल रहे थे। जिला पुलिस अधीक्षक सरदेश पांडे, पुलिस निरीक्षक नामदेव शिंदे और जिले के निजी परिवहन एवं चालक संघ के पदाधिकारी उपस्थित थे। कलेक्टर आशीर्वाद ने कहा कि फिलहाल केंद्र सरकार ने हिट एंड रन मामले में नए कानून का क्रियान्वयन शुरू नहीं किया है, इसलिए कोई भी आवश्यक सेवाओं के लिए एलपीजी, पेट्रोल और डीजल की आपूर्ति करने वाले वाहनों को न रोके। आसिया बनकर रहने वाले के खिलाफ पुलिस विभाग की ओर से गंभीरता से कार्रवाई की जाएगी। उन्होंने जिले के सभी ट्रांसपोर्टरों और वाहन चालकों से भी अपील की कि प्रशासन उनके साथ है और अगर उन्हें जिले में कोई समस्या आ जाती है तो वो तुरंत राजस्व और पुलिस प्रशासन से संपर्क करें। राज्य 24 न्यूज सोलापुर महाराष्ट्र से संवाददाता विश्वनाथ बिराजदार की रिपोर्ट। नमस्कार, मी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर। आता हिट अँड रन प्रकरणीमध्ये केंद्र शासनाने एक नवीन कायदा आणला आहे। तो कायद्याची आता अंमलबजावणी सुरू नाही झाला आहे, तरी सुद्धा काही लोक असा एक रूमरची पसराव करत आहे, अफवाची पसराव करत आहे की त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे। मी जिल्हाधिकारी म्हणून तुम्हाला सांगतो की हा कायद्याच्या आतापर्यंत अंमलबजावणी सुरू नाही झाला आहे। सगळे जे ट्रान्सपोर्टर आहे, जे ड्रायव्हर आहे, त्यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करूनच त्यावर निर्णय घेता येईल। आतापर्यंत अंमलबजावणी सुरू नाही झाली आहे। मला असं निर्देशनास आला आहे की काही जगह जे आमचे पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीची वाहतूक आहे, काही लोक त्याला अडथळा निर्माण करत आहे। अशा लोकांना मी स्पष्टपणे सांगतो की तुमच्यावर गंभीर गुन्हा आम्ही दाखल करू। हे जे सगळे डिझेल आहे, पेट्रोल आहे, एलपीजी आहे, अति आवश्यक वस्तूमध्ये येत आहेत आणि जर यामध्ये तुम्ही अडथळा निर्माण केला, ड्रायव्हरच्या सोबत काहीच तुम्ही केला, त्यांना भीती दाखवला किंवा त्यांच्यावर काहीच हे केला, कुठल्याही प्रकारचे आक्रमण केला किंवा त्यांना भीती दाखवला, मी आणि एसपी मिळून सगळे लोकांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करू, हे स्पष्टपणे सांगतो मी तुम्हाला। दुसरं असं आहे की आमचे जे ड्रायव्हर्स आहेत, तुम्हाला मी आश्वासन देतो की तुमच्यासोबत पोलीस बंदोबस्त राहणार। पोलीस आणि महसूल प्रशासन तुमच्या सोबत आहेत। तुम्ही जे काम करत आहेत ते पूर्ण इकॉनॉमीसाठी, लोकांसाठी खूपच अति आवश्यक काम आहे, खूप महत्त्वपूर्ण काम आहे तो। कारण जर पेट्रोल आणि डिझेल पेट्रोल पंप पर्यंत नाही पोहोचले तर सगळे लोकांना, आम नागरिकांना, गोरगरिबांना, सगळे लोकांना त्रास होईल। तर तुमचे जे काम आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि हे काम मध्ये साकार करण्यासाठी मी आणि एसपी साहेब आणि पूर्ण पोलीस प्रशासन, पूर्ण महसूल प्रशासन तुमच्या सोबत आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारची भीती घेऊ नका। जे तुम्हाला त्रास देत आहे तुम्ही पोलीस प्रशासनाला सांगा, मला सांगा, आम्ही लवकर त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करू आणि तुमचे मार्ग सोपे करू। शेवटची जे मला मान्य एवढेच आहे की तुमच्या हे जे वाहतुकी जे आहे तुम्ही निर्भयपणे सुरू ठेवा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। हेच मी तुमचे जिल्हाधिकारी सोलापूर म्हणून